हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल एडू ट्युटोरियल्स. तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक ट्रिगोनॉमेट्रीचा PYQ डिस्कस करणार आहे, जो की 2022 मध्ये विचारलेला आहे. तर आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चनमध्ये काय दिलंय? टॅन थिटा इज इक्वल टू ए अपॉन बी दिलंय. देन काय विचारलंय? बी कॉस टू थिटा प्लस ए साइन टू थिटा इज इक्वल टू किती हे विचारलंय. आता एक गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला कळेल, क्वेश्चनमध्ये जे विचारलंय ते काय डबल अँगल आहेत, टू थिटा आणि गिवन जे दिले आपल्याला तो थिटा आहे, म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला आपल्याला वापरायचे. बघूयात आता. पण डबल अँगल फॉर्म्युला पण कशात? इन टर्म्स ऑफ टॅन थिटा वापरायचे. तर आधी आपण डबल अँगल फॉर्म्युले काय असतात ते बघून घेऊयात. आपल्याला माहिती आहे कॉस टू थिटा किती असतो इन टर्म्स ऑफ टॅन थिटा? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असतो, बरोबर आहे, जी की आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. आणि साइन टू थिटा किती असतो? 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ह्याच व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. बघूयात मग आता क्वेश्चन आपला काय सिम्प्लिफाय होतो. आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन काय दिलंय? बी कॉस टू थिटा दिलाय प्लस ए साइन टू थिटा दिलाय, बरोबर आहे. मी व्हॅल्यू पुट करते. काय? बी किती होणार आहे? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा होईल, बरोबर आहे. प्लस हे काय राहील? ए इंटू 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा राहील का? करेक्ट आहे. आपण व्हॅल्यू पुट करूयात. किती राहील? बी 1 मायनस टॅन स्क्वेअर म्हणजे किती रे? ए अपॉन बी गिवन दिले डिवायडेड बाय किती राहील? 1 प्लस ए अपॉन बी चा होल स्क्वेअर, करेक्ट आहे. प्लस ए इंटू 2 टॅन थिटा किती आहे? ए अपॉन बी डिवायडेड बाय 1 प्लस ए अपॉन बी चा होल स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आपण आता थोडे एलसीएम वगैरे काढूयात. आता हा बी ॲज इट इज राहील. इथे जर एलसीएम काढलं तर किती राहील? न्युमरेटरला बी स्क्वेअर आणि वरती काय राहील? बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर राहील डिवायडेड बाय, इथे जर एलसीएम काढला तर किती राहील? बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर राहील. बी स्क्वेअरला बी स्क्वेअर कॅन्सल. प्लस किती आहे? ए. हे किती राहील? 2a डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय, इथे एलसीएम किती निघेल? बी स्क्वेअर आणि इथे किती राहील? बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एक बी कॅन्सल होईल, एक बी राहील. आता आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. तर हे किती राहतंय? बी इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर राहते, करेक्ट आहे. प्लस आता हे ए ॲज इट इज, हे 2a डिवायडेड बाय 1 इंटू किती राहतंय? ह्या बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि हा बी ॲज इट इज राहतो. आता ह्याचा डेनॉमिनेटर जर बघितला तर काय सेम आहे, म्हणजे मी बाहेर काढते कॉमन, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता आतमध्ये राहील किती? हे बी इंटू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर राहील, करेक्ट आहे. प्लस किती राहील? हे ए इन ब्रॅकेट 2ab राहील, करेक्ट आहे. आता आपण हे सिम्प्लिफाय करूयात. हे किती राहील? 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बीने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर किती राहील? बी क्यूब मायनस ए स्क्वेअर बी प्लस हे किती राहील? 2a स्क्वेअर बी राहील, करेक्ट आहे. आता आपण थोड्या ह्याला सिम्प्लिफाय करूयात. हे किती राहील? 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता हे ए स्क्वेअर बी आहे आणि हे पण ए स्क्वेअर बी आहे. -1 प्लस 2 जे किती राहील? +1 म्हणजे बी क्यूब प्लस ए स्क्वेअर बी राहील, करेक्ट आहे. आता इथून काहीतरी कॉमन निघतंय. न्युमरेटर मधून किती मी कॉमन काढते? बी. तर राहील किती? बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर राहील आणि डिवाइडला पण काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे दोघं एकमेकाला काय होईल? कॅन्सल आउट. म्हणजे राहतंय किती? फक्त बी. म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती आला? डी. I hope you understand the video. If you like this video, please like, share and subscribe to our channel. Thank you.